आवाज सर्वसामान्यांचा। खडाव तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची जित्राबा जगवण्यासाठी वरदान लाभलेल्या येरळा धरणात केवळ मृत पाणीसाठा राहिलाय। जॅकवेल उघडे पडले होते, जिकडे तिकडे गाळाच्या टेकड्या दिसत होत्या। पिकं जगवण्यासाठी मार्च एप्रिल महिन्यात बळीराजाला रात्रीच्या वेळी करावी लागत होती पाण्याची चोरी। अशातच जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने परिसर झोडपून काढला आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा दिला। यामुळे तळ गाठलेल्या येरळा धरणात पाणी खळखळ वाहू लागलं असून अजमितीला 45% पाणी साठा झाला आहे। जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने ओढे नाले खळखळून वाहू लागल्याने तसेच पाझर तलाव तुडुंब भरल्याने येरळा माई धरणासह आजूबाजूची शेतशिवारं चांगलीच बहरली आहे। उन्हाळ्यात पाणीसाठा जास्तीत जास्त दिवस शिल्लक राहावा यासाठी प्रशासनाने धरणात शेतकऱ्यांची वीज पाणी कनेक्शन तोडण्याचा धडाका सुरू केला होता। 20 जणांचं साहित्य जप्त केलं होतं। त्यामुळे आपली पिकं जगवण्यासाठी धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र मागच्या 3 महिन्यात इकडे आड तिकडे विहीर अशी हालत झाली होती। काही शेतकरी साहित्य जप्त होण्याच्या आणि तोडण्याच्या भीतीने स्वतः पाण्यात उतरून जेसीबीच्या साहाय्याने आपल्या मोटारी पाईप केबल काढून घरी घेऊन जात होते। चोरून रोज असाच पाण्याचा उपसा झाला तर 15 दिवसात धरणात खडखडाट होईल आणि पाणी संपेल याची धास्ती प्रशासनाला चांगलीच लागली होती। या पाणी टंचाई समस्येमुळे उन्हाळी पिकावर शेतकऱ्यांना पाणी सोडावं लागलं होतं। परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने दिलासा दिल्यामुळे मेटाकुटीस आलेल्या लोकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। जिकडे तिकडे खेड्यापाड्यात टँकरची समस्या भेडसावत होती। काही ठिकाणी टँकर सुरू होते तर काही ठिकाणी बऱ्यापैकी पाणी होते। त्यामुळे भागात अशी चर्चा होती की आता मान्सून आला आणि पाऊस गेला अशी वेळ येऊन ठेपलेल्या येरळा धरणाच्या पाणलोट परिसरात 3 ते 4 मुसळधार पावसाने पाणी केल्यानं धरणात 40 ते 45 पाणी साठा झाला असून गौरी गणपतीमध्ये होणाऱ्या पावसाने धरण फुल भरून वाहू लागेल अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहेत। दरम्यान एप्रिल मे मध्ये धरणाने तळ गाठला होता, गाळ मिश्रित पाणी राहिलं होतं। जून महिना आल्यानं आमचा दिलासा तुटला होता। चांगला पाऊस झाला त्यामुळे आता धरणात 40 ते 45% पाणी साठा झालाय। वाईट दिवस आमच्यावर येऊन गेले, आता जनावरांना चारा झालाय अशा मनापासून प्रतिक्रिया येथील गुरढोरं चारणाऱ्या शेतकरी लोकांनी दिली आहे। पाहुयात स्पेशल रिपोर्ट। काय सांगाल तुमचे ओळख? गाव आमचं रेळवाडी रस्त्यात गाव गेलेला आहे। आमच्यात उन्हाळ्यात एप्रिल मे मध्ये 30 ते 35% पाणी राहिलं होतं। गाळ दूषित, गाळ मिश्रित पाणी म्हणजे तलावाने तळच गाठला होता। त्यामुळे आमचा दिलासा पाक तुटला होता। त्यानंतर थोडासा पाऊस झाला, थोडासा म्हणजे भरपूरच झाला। त्यामुळे आता जनावरांनी आमच्या तळ्यात 40-45% पाणी आहे। म्हणजे आता या धरणात तुम्ही असं म्हणजे तुम्हाला वाटतं की आता 40% पाणी असेल, 40-45% पाणी वाटण्याची शक्यता पाहिजे आम्हाला। चांगला दिलासा मिळाला, चांगला आता एवढ्यात पाणी त्यासाठी आहे, जनावरांसाठी चांगला भरपूर दिलासा मिळाला। जनावरांना चारा भेटतोय, पाणी पाजायचं शेळ्यांना पातीने पाणी काढायचं गेलं तर मला करण्याची शक्यता होती। तरी आम्हाला वाईट वाटत होतं, ते दिवस खराब एकदम येऊन गेले आमच्यावर। संकट देवाला किती वर्ष झाली येतात तुम्ही शेळ्या? आम्ही शेळ्या पाळतो, तुम्ही मला वाटते बऱ्याच वर्षी झाली, तरी 10-20 वर्ष होऊन गेलेत। काय म्हणजे तुम्हाला इथले तलावाचे अनुभव आहे, कारण जनावर आम्ही घेऊन 24 घंटे त्या धरणाच्या कडणीच असतो आम्ही। कुठं पाणी कुठं खड्डा त्याच्या अंदाजावर आम्ही चारत होतो। आता भरपूर आलेला आहे पाणी, जनावरांना चारा आहे भरपूर, वलं आहे शिरवाळा, जनावर घेण्यासारखं झालेलं आहे। आम्हाला जनावर मागे ना ते काळ खाण्यासाठी चारा नाही, आम्हाला वन फिरायला लागत होतं। तर आता कुठंतरी पावसामुळे पाण्यामुळे आमचा जीव जरा भांड्यात पडल्यागत झाला। फार मोठा दिलासा मिळालेला आहे आम्हाला, बाकी काय नाही। धन्यवाद। काय सांगाल? गाव कुठलं तुमचं? येरळवाडी। नाव काय? महादेवच्या बाग। महादेव कशा बाग? बरं, काय आता येरळ्यात किती पाणी आहे काय सांगाल? किती वर्ष झालं तुम्ही इथं शेळी पालन करताय? 40 वर्ष। 40 वर्ष? बरं, आता येरळ्यात किती पाणी आलंय? पाणी आले आता 45%। काय सांगताय? 45%? उन्हाळ्यात काय हालत खराब होती? लय हालत होती। लय हालत होती? काय सांगताय? अरे हे आता तुम्ही किती जनावर जनावर आहे 30। 30 जनावर आहेत। 30 आहेत का? शेळी मेंढी? मेंढी फक्त शेळी आहेत? शेळ्या 2 आहेत, मेंढ्या 30-40 आहेत। मग काय उन्हाळ्यात काय हालत खराब झाली? लय हालत खराब होती जनावरांची। चारा नव्हता। बरं, येरळामाये उन्हाळ्यात येरळामाये तळ गाठला होता। तळ गाठला। मग त्याबद्दल काय तुम्ही सांगाल? काय त्यावेळी काय परिस्थिती होती उन्हाळ्यात?
उन्हाळ्यात लईच परिस्थिती पाणी जनावराला चिखलात जायलाच येत नव्हतं. जनावराला चिखला जायला येत नव्हतं. आता कसं वाटतंय, आता किती 40% 45% पाणी झाले. हे पाणी आता वाढल. हे येरळामाय ओव्हरफ्लो होऊन कधी वाहणार? वाहणार की आता ह्याच्यात गौर गणपतीमध्ये. गौराई गणपतीमध्ये असं वाटतंय तुम्हाला? हां. निसर्गाची साथ मिळाली, पाऊस झाला तर तलाव खाली वाहू लागेल भरून, असं वाटतंय तुम्हाला गौराई गणपती? मायभूमी न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा.